सर्वोच्च न्यायालयाच्या दारू विक्री बंदीच्या आदेशातून पळवाट काढण्यासाठी राज्य सरकार अजब शक्कल लढवत असल्याचं समोर आलंय। जळगाव महानगरपालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाला केलेल्या प्रस्तावातून हा सगळा प्रकार समोर आलाय। जळगाव शहराच्या हद्दीतून जाणारा महामार्ग पालिकेकडे वर्ग करण्याची विनंती राज्य सरकारकडे केली गेली आहे, ज्यामुळे तो महामार्ग थेट महापालिकेच्या अखत्यारीत येईल। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आजपासून महामार्गालगतची दारू विक्री बंद झाली आहे, पण शहरालगतचा महामार्गच महापालिकेकडे वर्ग झालाय, तर त्यालगतच्या दारू विक्री केंद्रांना ही बंदी लागू होणार नाही। त्यामुळे जळगाव महानगरपालिकेच्या प्रस्तावानंतर सार्वजनिक बांधकाम विभागानेही शहरातून जाणाऱ्या महामार्गाचा दर्जा जो आहे तो रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। एवढंच नाही तर महानगरपालिकेचे प्रस्ताव आले तर रस्त्याच्या देखभालीच्या अटींवर देखील महामार्ग रद्द करण्याची तयारी सरकारने चालवली आहे। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी रश्मी पुराणिक आपल्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। रश्मी, खरं तर मार्ग काढण्यासाठी अनेक कल्पना रचल्या जात आहेत, पण या सगळ्या संदर्भात सरकार नेमकं काय करतंय? सरकार याला प्रतिसाद देत आहे? विलास, यामध्ये एक स्पष्ट केलं पाहिजे की सर्वोच्च न्यायालयाची जी अट होती ती 500 मीटरची होती की राष्ट्रीय महामार्गांच्या 500 मीटरच्या आसपास जी दारूची दुकानं आहेत त्यावर ही बंदी येईल। आधी जेव्हा एजंटचं मत मागवलं होतं त्या मतामध्ये असं म्हटलं होतं की जी दुकानं असतील ती बंद होती, त्यामुळे एखादं रेस्टॉरंट असेल किंवा बार असेल त्यामध्ये ह्याची अडचण येणार नाही। पण काल सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर महापालिकांनी ही शक्कल लावलेली आहे की त्यांच्या हद्दीतनं शहरातनं जाणारा जो रस्ता आहे आणि जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याची तो डिनोटिफाय करून तो महापालिकेच्या ताब्यात देण्यात यावा, आणि जर एकदा तो रस्ता महापालिकेचा नसता म्हणून डिनोटिफाय झाला तर त्याच्या आसपासची जी दुकानं असतील किंवा रेस्टॉरंट्स असतील, बार असतील, त्यांना हा नियम लागू होणार नाही। ही शक्कल सध्या पहिल्यांदा राज्यामध्ये जळगाव महापालिकेने केलेली आहे आणि त्याचा अर्ज जो आहे तो राज्य सरकारकडे केला आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केला आहे आणि त्यासाठी सरकारने परवानगी दिलेली आहे, प्रक्रिया देखील सुरू केली आहे डिनोटिफाय करायला। पण सरकारने मात्र इतकं स्पष्ट केलेलं आहे की जर हा रस्ता तुम्हाला हवा असेल तर ह्या रस्त्याचं देखभाल करणं, त्याचं मेंटेनन्स जो आहे त्याचा खर्च तुम्हाला उचलावा लागणार, तो राज्य सरकार उचलणार नाही आणि हीच अट राहणार आहे। जर इतर महापालिका जळगाव महापालिकेनुसार जर पुन्हा एकदा राज्य सरकारकडे आले तर सरकार हीच अट घालून त्यांना डिनोटिफाय करण्यासाठी मंजुरी देईल। अर्थात असा कोणताही धोरणात्मक निर्णय सध्या राज्य सरकारने घेतलेला नाही, पण महापालिकांचे जर असे प्रस्ताव आले तर ही अट घालून त्यांना ही मंजुरी देण्यात येईल। विलास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा या आधी देखील एक पळवाट काढली होती, तुम्हाला आठवत असेल की जे बार आहेत त्यांना यातून सोडलं गेलेलं आहे, ते यात येत नाहीत, परमिट रूम येत नाहीत असं सांगितलं गेलं होतं। ती पळवाट आणि आता ही दुसरी पळवाट।